चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम। रसिकाओ नमस्कार. सूर तेच छेडिता या गीत, संगीत, वादन, कथावाचन, काव्यवाचन अशा वेगवेगळ्या कलांच्या खजिन्यात आपलं सगळ्यांचं स्वागत. आजच्या या पहिल्या भागात आपण ऐकणार आहोत गीतकार साहिर लुधियानवी यांची अजरामर गीतं. सूर तेच छेडिता शब्द उमटले नवे. आज शब्दांची जादू आपल्याला या मैफिलीत अनुभवायला मिळणार आहे. आज आपल्यासोबत आहेत पुणे येथील गायिका रश्मी मोकाशी. साहिर लुधियानवी. चेहरे पे खुशी छा जाती है, आँखों में सुरूर आ जाता है. जब तुम मुझे अपना कहते हो, अपने पे गुरूर आ जाता है. तुम हुस्न की खुद एक दुनिया हो, शायद ये तुम्हें मालूम नहीं. महफिल में तुम्हारे आने से हर चीज़ पे नूर आ जाता है. वाह, काय शब्द आहेत. गीतकार साहिर लुधियानवी, शायर साहिर लुधियानवी किंवा कवी म्हणा. साहिरच्या शब्दांची जादू हिंदी चित्रपट जगतामध्ये आजता गायत अशी काही पसरलेली आहे की तिची मोहिनी आमच्यावरून उतरतच नाही. साहिर लुधियानवींनी स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व बॉलिवूडमध्ये निर्माण केलं. त्यांच्या नावाची एक मोठी गंमतच आहे. त्यांचं नाव त्यांच्या वडिलांनी अब्दुल हई असं ठेवलं. याचं कारण फार मजेशीर आहे रसिको. त्यांच्या शेजारी अब्दुल हई नावाचे एक राजकारणी राहत असत आणि साहिरजींच्या वडिलांना ते अजिबात आवडत नसत आणि म्हणून स्वतःच्या मुलाचंच नाव ठेवून दिलं अब्दुल हई, जेणेकरून त्याला जे काय भले बुरे बोलायचे असेल, अगदी शिव्या जरी घालायच्या असतील तरी त्या घालता येतील आणि त्या शेजाऱ्याला ऐकू जातील. पुढे साहिर मोठे झाले आणि त्यांनी ठरवलं मला एक छानसं स्वतःला नाव द्यायचं आहे. आणि मग इक्बाल, कवी इक्बालांची एक सुंदर नज्म त्यांच्या वाचनात आली. त्या नज्ममध्ये साहिर असा शब्द होता आणि बस ठरलं आजपासनं हेच नाव धारण करायचं. आणि जन्म लुधियानाचा म्हणून साहिर लुधियानवी. हे नाव जे धारण केलं आणि ते चित्रपट सृष्टीच्या इतिहासात किती अजरामर झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मला वाटतं माझी आणि साहिरजींची ओळख 3ऱ्या-4थ्या वर्गात झाली असेल. कसं, आमच्या घरी सतत रेडिओ सुरू असायचा आणि आकाशवाणीवरचा उद्घोषक किंवा उद्घोषिका म्हणायचे आता आपण जे गीत ऐकणार आहोत त्याचे शब्द आहेत साहिर लुधियानवी यांचे. आणि ते नाव जे मुखोद्गत झालं आणि त्यांच्या काव्यावर आपलं प्रेम केव्हा जडलं ते कळलं सुद्धा नाही. आप दौलत के तराजू में दिलों को तोले, हम मोहब्बत से मोहब्बत का सिला देते हैं. सांसों में घुल रही है किसी सांस की महक, सांसों में घुल रही है किसी सांस की महक, दामन को छू रहा है कोई हाथ क्या करे. तरस रहे हैं जवां फूल होठ छूने को, मचल मचल के हवाएं बुला रही है तुम्हें, मचल मचल के हवाएं बुला रही है तुम्हें. आणि आता आपल्याला बोलवत आहेत साहिरजींचे शब्द, गाते आहे रश्मी. आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू, जो भी है बस यही पल है. आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू, जो भी है बस यही पल है. अनजाने सायों का राह
यही वक्त है कर ले पूरी आरज़ू, आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू, जो भी है बस यही एक पल है, जो भी है बस यही एक पल है। इस पल के जलवों ने महफिल सवारी है, इस पल की गर्मी ने धड़कन उभारी है, इस पल के होने से दुनिया हमारी है, ये पल जो देखो तो सदियों पे भारी है, असं म्हणणारे साहिल आणि आमची गुणी गायिका रश्मी मोकाशी हिनं अतिशय सुंदररित्या आपल्यासमोर हे गीत सादर केलं. रश्मी मोकाशी ही सध्या पुणे इथे वास्तव्यास आहे. तिनं स्वतःचं पदव्युत्तर शिक्षण संगीतात केलं आहे आणि गेली 5 वर्ष ती संगीताचे धडे पुणे येथे घेते आहे. आणि बाकी तिचं म्हणणंच असं आहे की माझी गाणी जर बोलली रसिकांसमोर तर ते जास्त छान होईल आणि पुढच्या अजून गाण्यांमधनं तिचा परिचय आपल्यासारख्या सहृदय रसिकांना होत जाईल. आता आपण पुढच्या गीताकडे वळूयात. साहिर लुधियानवी. 6 फूट उंची, मागे वळलेले केस, भारदस्त बाह्य व्यक्तिमत्व आणि थोडासा बोलण्यामध्ये नेझल टोन आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रतिभेचे धनी साहिर लुधियानवी. ते असे प्रथम गीतकार होते रसिक हो की ज्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी आकाशवाणीच्या प्रसारणात गायक आणि संगीतकारासोबत गीतकाराचं नाव यावं असा आग्रह धरला आणि तो यशस्वी झाला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच गीतानंतर गीतकारांचं नाव ऐकवल्या जाऊ लागलं. 1945 विचार करा, 1945चा काळ. तेव्हा साहिरजी मुंबईत आले. स्वतःची तत्व मूल्य सगळी सोबतच घेऊन आले होते. साहिरजी कसे कवी आहेत देखिए कैसे है. वह कभी रूमानी हो जाते हैं तो कहते हैं अभी न जाओ छोड़कर कि दिल अभी भरा नहीं. तो कभी दार्शनिक कवि भी है तो कहते हैं मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है. कभी उनकी काव्य रचनाओं में खिन्नता दिखाई देती है, तब बोल सुनाई देते हैं कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. वह एक समर्पित कवि है जो कहते हैं मेरे दिल में आज क्या है तू कहे तो मैं बता दूं. संतुष्टता उनकी शायरी में झलकती है तो शब्द सुनाई देते हैं मांग के साथ तुम्हारा मैंने मांग लिया संसार. रसिक हो, सुरुवातीला तत्वांशी मूल्यांशी कॉम्प्रोमाइज करता करता मुंबईसारख्या ठिकाणी काम करणं जरा अवघड गेलं. पण 1950 ते 75 काय गाजवलं साहिरजींनी. त्यांच्याशिवाय त्या काळात कल्पनाच करणं अशक्य. प्यासा, फिर सुबह होंगी, फंटूश, बाजी, कागज के फूल, 14वीं का चांद, शगुन, नया दौर, काजल, चंद्रलेखा आणि 70च्या दशकातला कभी कभी असे कितीतरी चित्रपट ज्यांची साहिरजींशिवाय आपण कल्पनाच करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला ठाऊक नसेल तर तुमच्या माहितीसाठी म्हणून की साहिरजी असे गीतकार होते की जे संगीतकारापेक्षा 1 रुपया मोबदला जास्त घेत असत आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज आणि ॲडजस्टमेंट नसे. कारण त्यांचं म्हणणंच होतं लाख यहाँ झोली फैला ले कुछ नहीं देंगे इस जग वाले, पत्थर के दिल मोम न होंगे चाहे जितना नीर बहाले. अशा एका तत्वांची जपणूक करणाऱ्या, मूल्यांची जपणूक करणाऱ्या साहिरजींचं पुढचं गीत आपण ऐकूयात. गाते आहे अर्थातच रश्मी.
मुश्किल हो अर्ज़े हाल, मुश्किल हो अर्ज़े हाल, तो हम क्या जवाब दें? तुमको ना हो ख्याल, तो हम क्या जवाब दें? दुनिया करे सवाल। दुनिया करे सवाल तो हम क्या जवाब दे. रश्मीच्या गोड आवाजात हे गीत आपण ऐकलं. रसिका हो, रश्मीचा आणि अकोल्याचा अतूट संबंध आहे. रश्मी ही अकोल्यातील श्री अनिल जोशी यांची कन्या आहे आणि तिच्या गळ्यावर शास्त्रीय संगीताचा संस्कार झालेला आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आपण बोलत होतो साहिर लुधियानवी यांच्याविषयी. साहिर लुधियानवी इनकी रचनाओं में कभी कभी एक तरफ मोहब्बत नजर आती है. वो कहते हैं, अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन, उसे एक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा. तर दुसरीकडे काय शब्दांची जादू आहे बघा. काय साठलं असेल या माणसाच्या मनात. दुसरीकडे ताजमहलवर राग. काय म्हणतात बघा, एक शहनशाह ने दौलत का सहारा लेकर हम गरीबों की मोहब्बत का उड़ाया है मजाक, मेरे महबूब कहीं और मिलाकर मुझसे. वाह, क्या बात है. म्हणजे मला असं वाटतं या एका ओळीवर की मेरे महबूब, मेरी महबूब, स्वतः एक पुरुष म्हणून ते लिहितात, मेरी महबूब कहीं और मिलाकर मुझसे. जगातलं 7वं आश्चर्य. अरे वा, प्रेमाचं प्रतीक. मला नाही आवडत, पण नाही, मला नाही भेटायचं आहे माझ्या प्रेयसीला ताजमहालाच्या ठिकाणी. किती गहन विषय आहे. दिवसभर बोलू शकतो, PhD करू शकतात साहिर लुधियानवी या विषयावर. किसी नज़्मे अच्छी सुबह की उम्मीद लगाए बैठे. काय सुंदर सांगतात. आपल्या आजच्या क्षणासाठी, आज जिस दौर से हम गुजर रहे हैं उसके लिए, इन काली सदियों के सर से जब रात का आंचल ढलकेगा, जब अंबर झूम के नाचेगी, जब धरती नगमे गाएंगी, वो सुबह कभी तो आएगी. तो किसी में समाज को गलत करार दे रहे. कहते हैं, ये दौलत के भूखे रिवाजों की दुनिया, ये दौलत के भूखे रिवाजों की दुनिया, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या. रसिको, एक फार प्रसिद्ध गोष्ट आहे, बऱ्याचदा आपण ऐकलेली असेल किंवा नसेलही. जावेद अख्तर, साहिरजींचे एकदम जवळचे मित्र. जावेद अख्तर ज्यावेळी मुंबईला आले त्यावेळी ते सुद्धा बेरोजगार होते आणि त्यांच्या आर्थिक संकट समयी साहिरजींनी त्यांना 200 रुपये दिले आणि मग यांची मैत्री अधिकाधिक घट्ट होत गेली. जावेदजींचेही पाय बॉलिवूडमध्ये चांगले रोवल्या गेले आणि जेव्हा जेव्हा हे दोघं चित्रपटाच्या कोणत्या सेटवर भेटत त्यावेळी साहिरजी त्यांना गमतीने म्हणत, तू अभी मेरे 200 रुपये दे तो सकता है, लेकिन देंगा तो तू नहीं. आणि खूप हास्य विनोद करत त्यांचे दिवस जात होते आणि तो 25 ऑक्टोबर 1980चा दिवस उजाडला. साहिरजी गेले. कब्रिस्तानात सगळेजण त्यांना पोहोचवायला गेले. सगळे विधी झाल्यानंतर जावेद आणि इतर लोक जायला निघाले आणि तेवढ्यात एक माणूस धावत धावत जावेदजींना आवाज देऊ लागला. म्हणाला, जावेदजी, साहिरजींना दफनवण्यासाठी तो माणूस पैसे मागतोय आणि मी तर आज रिकाम्या खिशाने आलो. त्यावर जावेदजींनी विचारले, किती पैसे द्यायचे आहेत. तर रसिको, तो माणूस उत्तरला, 200 रुपये. मला वाटतं यालाच ऋणानुबंध म्हणतात. हेच घट्ट ऋणानुबंध. आणि साहिर या शब्दाचा अर्थ जादू आणि जावेदजींना चित्रपटसृष्टीतील त्यांचे प्रिय लोक जे आहेत ते जादू म्हणत.
इथेही ऋणानुबंध. बिछड़ गया हर साथी साथ देकर, पल दो पल का साथ किसको फुर्सत है जो थामे दीवानों का हाथ. हमको अपना साया तक अक्सर बेजार मिला, हमने तो जब कलियां मांगी कांटों का हार मिला. ऐकूया पुढचं सुरेल गाणं. गाते आहे रश्मी. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए, कि जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए. तू अब से पहले सितारों में बस रही थी कहीं, तू अब से पहले सितारों में बस रही थी कहीं. तुझे ज़मीं पे बुलाया गया है मेरे लिए, तुझे ज़मीं पे बुलाया गया है मेरे लिए. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. रसिक हो, आतापर्यंत आपण रश्मीची सुरेल गाणी ऐकलीत. मी गेली 10 ते 12 वर्ष झाले तिचं गायन ऐकते आहे आणि तिच्या गायनात कशी समृद्धता येत गेली ते मी स्वतः अनुभवलं आहे. दोस्तों, साहिर जी का जिक्र हो और अमृता जी का नाम ना आए, ऐसा तो हो नहीं सकता. अमृता प्रीतम और साहिर लुधियानवी की प्रेम कहानी, वो अफसाना जिसे अंजाम तक लाना मुमकिन न हो. क्या बात है. कदाचित त्यांच्या या प्रेमाची साक्षच हे गाणं असावं, नाही का. साहिरजींचं उर्दू हिंदी इतकं प्रभावी म्हणून आपल्या कार्यक्रमात सुद्धा आपण थोडासा एक हिंदीचा तडका म्हणूया हवं तर देऊया या कार्यक्रमाला. आणि साहिरजी आणि अमृता, वा. तर यांच्या प्रेमाविषयी थोडं बोलूयात. श्री फरहाद, हीर रांझा, लैला मजनू या रोमियो जूलियट, इन्हें गुजरे हुए ज़माने बीत गए मगर इनकी मोहब्बत आज भी ज़िंदा है. आज भी इनके इश्क के अफसाने लोगों में प्यार का जुनून पैदा करते हैं. इश्क के बारे में दिलचस्प बातें ये भी है कि ये अक्सर मंजिल पर पहुंचते पहुंचते लड़खड़ा जाते हैं, राह भटक जाता है. ऐसी मोहब्बत के लिए मशहूर शायर साहिर लुधियानवी ने लिखा था, वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन, वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन, उसे एक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा. क्या बात है. कितीतरी प्रियकर प्रेयसींनी त्यानंतर हे गीत जे आहे हे गायलं असेल. और ये मोहब्बत किसी और की नहीं थी. सुना दोस्तों, ये मोहब्बत और किसी की नहीं थी तो खुद साहिर की थी. उनकी मोहब्बत थी मशहूर लेखिका अर्थात अमृता प्रीतम. लोग कहते हैं कि जितनी तरह के लोग उतने तरह की मोहब्बत. साहिर और अमृता का प्यार भी ज़माने से अलहदा था. इश्क की पहले से खींची लकीरों से जुदा. अधूरी मोहब्बत का
ये वो मुकम्मल अफसाना था जिसकी दूसरी मिसाल नहीं मिलती। आगे का देखिए कितना सुंदर है। चाय का एक झूठा कप, जली हुई सिगरेट के टुकड़े, कुछ किस्से, कुछ यादें और ढेर सारे खुतूत। साहिर और अमृता की मोहब्बत की एक कुल जमा पूंजी थी। इसे बॉलीवुड की सबसे बड़ी लव स्टोरीज में से एक कहा जाता है। आइए सुनते हैं आगे की गज़ल जो गा रही है हमारी रश्मि जी। मेरे दिल की, मेरे जज्बात की कीमत क्या है? उलझे उलझे से ख्यालात की कीमत क्या है? मेरे दिल की, मेरे जज्बात की कीमत क्या है? उलझे उलझे से ख्यालात की कीमत क्या है? मैंने तो प्यार किया, तुमने ना क्यों प्यार किया? इन परेशान सवालात की कीमत क्या है? तुम अगर ये ना बताओ तो ये हक है तुमको। मेरी बात और है, मैंने तो मोहब्बत की है। तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक है तुमको। मेरी बात और है, मैंने तो मोहब्बत की है। तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक है तुमको। रसिकहो, साहिरजींच्या बाबतीत असं म्हटलं जातं की कोणत्याही शहराच्या रंगी रंगणं अतिशय कठीण आहे, पण साहिरजींनी काय करावं तर त्यांनी तर मुंबईला स्वतःच्या रंगात रंगवलं आणि अखेर तो दिवस उगवला 25 ऑक्टोबर 1980। त्या दिवशीच्या संध्याकाळचं सुद्धा रुदन चाललं असेल। त्या दिवशी साहिरजी गेले। ते साहिरजी ज्यांच्या शब्दांवर लोकांनी नितांत प्रेम केलं, ते साहिरजी ज्यांना संगीतकारांच्या लयीत बसणं मान्य नव्हतं तर माझ्या शब्दांमध्ये संगीतकाराच्या लयीने बसावं असं ज्यांचं म्हणणं होतं, ते साहिरजी ज्यांच्या प्रेमाची अमृता प्रीतम दिवानी होती। आणि रसिकहो, ते साहिरजी ज्यांच्यावर आजही तुमच्या माझ्यासारख्या रसिकांचं नितांत प्रेम आहे। किती निगर्वी माणूस, निगर्विता दिसून येते शब्दातून। कल और आएंगे नगमों की खिलती कलियां चुनने वाले।
जीवनाचं सत्य त्यांना ठाऊक होतं. कल और आएंगे नगमों की खिलती कलियां चुनने वाले, मुझसे बेहतर कहने वाले, तुमसे बेहतर सुनने वाले. आजच्या या सूरतेचं छेडिता या आपल्या पहिल्या भागामध्ये पुणे येथील गायिका रश्मी मोकाशी हिनं वेळात वेळ काढून आपल्या सगळ्या रसिक मनांना जो आनंद दिला त्यासाठी मी तिची आभारी आहे. आणि तिने परत भविष्यातही असंच आपल्याला सहकार्य करावं अशी मी अपेक्षा करते. आणि आज साहिरजींना आपण एक 4 ओळींमध्ये त्यांच्याच शब्दांमध्ये श्रद्धांजली देऊयात आणि आजचा कार्यक्रम संपवूयात. साहिरजी म्हणतात, संसार की हर शय का इतना ही फसाना है, एक धुंद से आना है, एक धुंद में जाना है. ही होती साहिर लुधियानवी यांना आदरांजली. अशाच एका छानशा पुढच्या भागात आपण नक्की भेटणार आहोत. पुन्हा भेटूयात. तोवर नमस्कार. स्टे ट्यून ऑन सूरतेचं छेडिता.